नमस्कार. आपण रोज जेवतो, पण कधी असा विचार केला आहे का की जेवणाची सुद्धा एक योग्य पद्धत असू शकते? एक अशी पद्धत जी फक्त आपलं पोट नाही तर आपलं संपूर्ण आरोग्य सुधारते. आज आपण आयुर्वेदात सांगितलेल्या अशाच 10 नियमांबद्दल बोलणार आहोत. जेवणाच्या या साध्या क्रियेमागे किती मोठं विज्ञान आहे ते आज आपण समजून घेऊया. हा प्रश्न कदाचित खूप साधा वाटेल, नाही का? पण याचं उत्तर खूप खोल आहे. कारण आयुर्वेदानुसार जेवण ही केवळ भूक भागवण्याची एक क्रिया नाहीये. नाही, ही तर एक संधी आहे आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला दोन्हीला उत्तम पोषण देण्याची. चला तर मग बघूया हे नेमकं कसं साधायचं. तर हे जे ज्ञान आहे ना ते आपल्याला मिळालं आहे महर्षी चरकांकडून. त्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारविधी विधानमध्ये अन्नाचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा यासाठी काही नियम सांगितले आहेत. आणि कमाल म्हणजे हे नियम आजही तितकेच महत्त्वाचे आणि प्रभावी आहेत. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपलं अन्न नेमकं कसं असायला हवं? आयुर्वेदाने याचे काही मूलभूत गुणधर्म सांगितले आहेत, जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप म्हणजे खूप आवश्यक आहेत. तर पहिला आणि सगळ्यात सोपा नियम आहे उष्ण अश्नीयात. याचा अर्थ अगदी सरळ आहे. नेहमी ताजे शिजवलेलं आणि गरम अन्न खाल्लं पाहिजे. गरम अन्न चवीला तर चांगलं लागतंच, पण ते आपल्या पोटातील जाठराग्नीला म्हणजेच आपल्या पचनशक्तीला अधिक प्रबळ करतं. आणि इतकंच नाही तर शरीरातल्या वातदोषाला संतुलित ठेवायलाही मदत करतं. आता बघूया दुसरा नियम, जो आहे स्निग्धम अश्नीयात. याचा अर्थ असा की आपल्या जेवणामध्ये तेल किंवा तुपासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश नक्की असावा. हे पदार्थ फक्त जेवणाची चवच वाढवत नाहीत, तर पचनक्रिया सोपी करतात, शरीराला आतून ताकद देतात आणि त्वचेवर एक प्रकारची नैसर्गिक चमक आणायला सुद्धा मदत करतात. पुढचा नियम आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूपच जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे वीर्य अविरुद्धम अश्नीयात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या पदार्थांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध आहेत ते एकत्र खाऊ नयेत. म्हणजे उदाहरणार्थ दूध आणि मासे किंवा दूध आणि आंबट फळं एकत्र खाणं टाळावं. आयुर्वेदानुसार असं विरुद्ध अन्न खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. बरं, आपण काय खावं हे तर पाहिलं, पण ते केव्हा आणि किती खावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? तर आता आपण जेवणाची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण याबद्दलचे नियम पाहूया. तर जेवणाच्या प्रमाणाबद्दलचा नियम आहे मात्रावत अश्नीयात. याचा अर्थ असा की अन्न नेहमी आपल्या पचनशक्तीनुसार योग्य प्रमाणात खावं. आता ही स्लाइड बघा, किती सोप्या पद्धतीने हे समजावून सांगितलं आहे. आपल्या पोटाचा फक्त अर्धा भाग घन पदार्थांनी भरावा, पावभाग द्रव पदार्थांसाठी ठेवावा आणि उरलेला पावभाग तो मोकळा ठेवावा हवेसाठी, जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकेल. आणि वेळेबद्दलचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जीर्णे अश्नीया. याचा अगदी सरळ अर्थ आहे, आधी खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचल्यावरच दुसरं जेवण करावं. जर तसं नाही केलं तर शरीरात आम तयार होतो. आम म्हणजे काय? तर एक प्रकारचा चिकट विषारी पदार्थ. बरं, अन्न पचलं हे कसं ओळखायचं? तर जेव्हा शुद्ध ढेकर येतात, उत्साह वाटतो आणि शरीराला हलकं वाटतं, तेव्हा समजावं की आपलं शरीर पुढच्या जेवणासाठी तयार आहे. चला, आतापर्यंत आपण काय, केव्हा आणि किती खावं हे पाहिलं. आता कसं खावं यावर लक्ष देऊया. ही एक प्रकारे सजग राहून म्हणजेच माइंडफुली जेवण्याची कला आहे, जी आपल्या आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. तर जेवणाच्या पद्धतीमधला 6वा नियम आहे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल. तो म्हणजे इष्टदेशे इष्ट सर्वोपकरणम अश्नीयात. म्हणजेच जेवण नेहमी अशा ठिकाणी करावं जे स्वच्छ, शांत आणि मनाला प्रसन्न वाटेल. कारण जर आपण अशांत किंवा आवडत नसलेल्या ठिकाणी जेवलो तर त्याचा ताण मनावर येतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. आणि ही स्लाइड तर बघा, आयुर्वेदातील संतुलनाचं तत्त्व किती सुंदरपणे स्पष्ट करते. एकीकडे ना अति द्रुतम म्हणजे खूप घाईत जेवू नये आणि दुसरीकडे ना अति विलंबितम म्हणजे खूपच सावकाशीही जेवू नये. तर मग काय करायचं? एक योग्य मध्यम गती ठेवावी, जेणेकरून अन्नाचा पूर्ण आस्वाद घेता येईल आणि पचनही चांगलं होईल. पुढचा नियम, खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनात हा नियम पाळणं कदाचित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तो आहे अजलपन अहासन तन्मना भुंजीत. याचा अर्थ आहे की जेवताना बोलू नये, हसू नये आणि आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अन्नावर ठेवावं. आजकाल टीव्ही बघत किंवा मोबाईल वापरत जेवण्याची सवय लागली आहे. पण त्यामुळे
आपलं लक्ष जेवणावरून उडतं आणि आपण गरजेपेक्षा कितीतरी जास्त खातो आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. आणि आता शेवटचा पण सगळ्यात जास्त वैयक्तिक नियम, तो म्हणजे आत्मानम अभिसमीक्षे भुंजीत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आत्मजागरूकता. म्हणजे दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून कोणतीही डाएट फॉलो न करता स्वतःच्या शरीराचा, आपल्या प्रकृतीचा आणि आपल्या गरजेचा विचार करून अन्न निवडणं. जे अन्न आपल्याला मानवते तेच आपल्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. तर मग या सगळ्या नियमांचं पालन केल्यावर काय होतं? सोपं आहे. आपण जे अन्न खातो ते आम म्हणजे विष बनत नाही, तर ते ओझ बनतं. ओझ म्हणजे काय? तर शरीरातली सगळ्यात शुद्ध ऊर्जा, आपली जीवनशक्ती. आणि याच ओझमधनं आपल्याला खरी बुद्धी, ताकद आणि निरोगी दीर्घायुष्य मिळतं. आणि शेवटी आयुर्वेदातली एक म्हण आहे जी या सगळ्या गोष्टींचा सार अगदी अचूकपणे सांगते. जेव्हा आहार योग्य असतो तेव्हा औषधाची गरज नसते आणि जेव्हा आहार चुकीचा असतो तेव्हा औषधाचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेवायला बसताना हा विचार नक्की करूया की आपल्या ताटातलं अन्न हे औषध आहे की विष.